अजित आणि प्रदीप. तर पहिले षटक घेऊन येते गोलंदाज अर्जुन बुवा. अतिशय चांगला चेंडू होता. अप्रतिम चेंडू. चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारची गोलंदाजी एक काल व्यंकटपती राजू करायचा. पण फरक एवढाच होता की तो डावखुरा गोलंदाज होता. चेंडू डॉट. अर्जुन बुवा 40+ दिवा स्पोर्ट दिवा फॉर्मॅट मधील एक उत्कृष्ट आणि भेदक गोलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर बीट केलेलं आहे बॅटर प्रदीपला. पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. सॉफ्ट अँड ड्राईव्ह चेंडू येते मिड ऑफला. क्षेत्ररक्षक दक्ष सुनील चेंडूला उचलणार. फेकणार तोपर्यंत अवधी होता बॅटर प्रदीप याच्याकडे एक धाव कंप्लीट करण्याचा. आता बोलतोय धावसंख्येचा श्री गणेश गेलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर अजित म्हात्रे. 40+ क्रिकेट मधील एक जबरदस्त हा खेळाडू आहे. फॉर्मॅट मधील निश्चितच त्याच्याकडून भरपूर अपेक्षा असतील संघाला. अर्जुन बुवा राईट आर्म राऊंड द विकेट. फिरकी गोलंदाज आहे. जेन्युअन स्पिन गोलंदाजी त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. पहिलं पॉवर प्लेचे षटक. अंदाधुंद बॅट चालवली होती. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाईल. एक्स्ट्राची मदत. धावसंख्या पुढे सरकताना धावपलकर 2 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. पहिला विजय साजरा केला आज मातोश्री एंटरप्राइजेसच्या संघाने. दुसरा विजय साजरा केला सर्व एंटरप्राइजेसच्या संघाने. तिसऱ्या विजयाची नोंद आपल्याला बघायला मिळाली या स्पर्धेमध्ये भार्गवी एंटरप्राइजेस. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते. अजून एक स्क्वेअर चेंडू बघायला मिळतोय. धावसंख्या 3 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. 3 संघ जे पराभूत झालेले आहेत. भाऊ स्मृती अद्वैत एंटरप्राइजेस आणि संतोषी माता एंटरप्राइजेस असे 3 संघ आतापर्यंत पराभूत झालेले आहेत. एक एक सामना तिन्ही संघांकडे 0 अंक आहेत. यानंतरचे सामने त्यांना जिंकावेच लागतील. अर्जुन बुवा पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक दक्ष सुनील पाटील चांगला झेल टिपते. फलंदाज होते बाद. बुवा सज्ज होते. जवळजवळ 60 पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झालेले आहेत. अजूनही खेळण्याची जिद्द, चिकाटी आणि साहस या खेळाडूमध्ये कायम आहे. एक फ्लेक्झिबल प्लेयर आहे अर्जुन बुवा. अतिशय चांगला चेंडू होता. जोरदार हिट करायचं होतं. चेंडू आणि बॅटचं कॉम्बिनेशन झालेलं नाही. एक चिक्की सिंगल पूर्ण केलेली आहे. पंचांचा 22चा इशारा येते. एक अवांतर धाव जोडली जाईल. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना 4 या अंकावर जाऊन पोहोचलेले आहे. एका गड्याच्या मोबदल्यात पुन्हा एकदा अर्जुन बुवा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. छोटासा रनवे. चांगला फटका फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करते चेंडूचा. टिपिकल पॉवर प्लेचा फटका.
मिळतील धावा 4 चौकार. ते फलंदाज बाद. मनोहर म्हात्रे हिट विकेट स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. धावसंख्या कायम आहे. धावपलकर 8. दुसरा धक्का लागलेला आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला अशोक ने आपल्या संघाला दुसरी यश मिळवून दिलेलं आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण. फिल्डिंग मध्ये बदल करताना अजय भोईरला पाहतो आपण एस्टनच्या मागे. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा सज्ज होताना अशोक. चेंडू मात्र निश्चितच स्वेर हातारला होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. या सिंगलने धावसंख्या हलूच पुढे सरकताना 9 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. अंदाधुंद बॅट चालवली होती आणि तिथे काय घडलंय. फलंदाज बाद होते. करणला परतीचा प्रवास करावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन.
मी सांगितलं होतं की अतिशय फलंदाज आहे आणि त्याच्या बॅट मधून एक तुफानी षटकार आलेला आहे. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकताना स्कोर बोर्डवर 17 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चिंतामण मात्र अतिशय खुश आणि रिलॅक्स मूड मध्ये आहेत आणि त्यांच्या संघाने कामगिरी देखील खूप चांगली केलेली आहे. पहिल्या विजयाची नोंद केलेली आहे 2 गुणांची कमाई निश्चितच केलेली आहे. क्रिकेट खेळा भरपूर एन्जॉय करा आनंद घ्या या क्रिकेट खेळाचा. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. सुनील पाटील तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होणार आहे. एक सर्वात अनुभवी खेळाडू सुनील पाटीलने देखील मित्रांनो तुमच्या माहितीकरिता अनेक मैदानं गाजवलेली आहेत. आताच एक स्पर्धा गुजरात येथे संपन्न झाली तिथे 95 धावा कुटण्याचा पराक्रम केलेला या खेळाडूने. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक झेपावते चेंडूवर हाफ चान्स. एक धाव पूर्ण करते बॅटर प्रदीप. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना 18 या आकड्यावर जाऊन पोहोचलेले आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेले आहे. तिसऱ्या षटक मात्र निश्चितच हाताळतोय सुनील पाटील. सामोर जाईल बॅटर आतिश. खेळतोय वैयक्तिक 7 धावांवर. आतिश एक धडाकेबाज फलंदाज आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल सुनील. फुलटॉस आणि फुल टॉल वसूल केलेला आहे. रॅट 6 षटकार. अशा प्रकारचे जर बॉल टाकले तर आतिश षटकारच खेचणार आणि त्याच्या बॅट मधून एक उत्तुंग षटकार आलेला आहे. धावसंख्या वेगाने भरारी घेताना स्कोर बोर्डवर 24 धावा. दुसरा षटकार आतिशच्या बॅट मधून आलेला आहे. जबरदस्त फलंदाजी करतोय मधल्या फळीमध्ये. पुन्हा एकदा सुनील. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. चेंडू मात्र थर्ड स्लिप मध्ये गेलेला आहे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. नशिबाची साथ आतिशला मिळालेली आहे. 2 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या वाढते धावफलकावर 26. 26 लॉस ऑफ 4 विकेट. तिसऱ्या षटकामध्ये मात्र चांगल्या धावा येताना विपुल एंटरप्राइजेस संघाच्या दृष्टिकोनातून विशेष करून एक बाजूने संयमी खेळ प्रदीप मात्रे करतोय आणि दुसऱ्या बाजूने पॉझिटिव्ह क्रिकेट खेळतोय आतिश. पुल केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक झेपावते. फक्त एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता आतिशने. फक्त एकच धाव संख्येवर संतुष्ट. कुठल्याही प्रकारचं तिथे पंचांना इंस्ट्रक्शन देऊ नका. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 27. 27 धावा. पुन्हा एकदा सुनील पाटील. बॅकफुट पंच केलेला आहे. चांगला फटका. झाप मधून पाठवलंय चेंडूला. कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक दक्ष होता. फक्त एक सिंगल मिळेल प्रदीपला. धावसंख्या वाढते धावफलकावर 28. प्रदीप एक धाव पूर्ण करतो आणि स्ट्राईक रोटेट करतोय. विशेष म्हणजे आतिशला स्ट्रायकिंग एंडला घेण्याचा चांगला प्रयत्न करतोय. पुल केलेला आहे चेंडूला. कंट्रोल पुलचा फटका. क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय.
धावबादची संधी निर्माण झालेली आहे तिथे. फलंदाज होईल धावचित बाद. त्या प्रकारचा इंटरेस्ट दाखवलेला नाही एसटी रक्षकाने. अल्पेश मात्रे, विनू मात्रे. बघा, मी सकाळी देखील या गोष्टीचा उल्लेख केला होता. पप्पू मात्रे आपण संपर्क साधायचा आहे. किरण पवार आपण संपर्क साधायचा आहे. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकर 30. बरोबर 10च्या सरासरी धावा जोडलेल्या आहेत. करंट रन रेटचा आपण जर विचार केला तर अजून येणारी 2 षटकं आणि बॅटिंग पॉवर प्ले षटक असेल. यस, बॅटिंग पॉवर प्ले षटक. आतिश 2 षटकांच्या साह्याने खेळतोय. वैयक्तिक 13 धावांवर त्याला तोला मोलाची साथ देतोय सलामीवीर प्रदीप. तो 9 धावांवर खेळतोय 1 चौकाराच्या साह्याने. बॅटिंग पॉवर प्ले षटक. सामोरं जाईल बॅटर आतिश. हा चांगला कॉन्टेस्ट या 2 खेळाडूंमध्ये बघायला मिळेल. नंदू वर्सेस आतिश. मिस्टर फटका लिडिंग एज सॉफ्ट डिसमिसल. आतिशच्या खेळीचा अंत होतोय बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना सिद्धेश पाटील. चॅलेंज भिवंडी या संघामधून सिद्धेश पाटीलला आपण खेळताना पाहतोय. सध्या भन्नाट फॉर्म मध्ये आहे. चॅलेंज भिवंडी हा संघ 4 फायनल जिंकण्याचा पराक्रम केलेला आहे. त्याच संघातील एक सहकारी खेळाडू म्हणून सिद्धेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. विकी पाटील आणि विकी मात्रे खूप एन्जॉय करताना कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एन्जॉय होणे देखील खूप महत्वाचं आहे जीवनामध्ये. एन्जॉय भरपूर करा. एन्जॉय होणे हे जीवनामध्ये खूप गरजेचं आहे. नंदू जबरदस्त फटका. ये जाएगी सीमा रेखा के पार 6 रनों के लिए लंबा सिक्सर और गेंदबाज वहां पर रह गए हक्का बक्का. स्ट्रेंथ आहे. त्याच्या बॅट मधून हा घणाघाती प्रहार षटकार आलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता सिद्धेश याने 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. झेलबादची संधी निर्माण झालेली आहे. सिद्धेश देखील स्वस्तामध्ये बाद होतोय. धक्का क्रमांक 6.
सिद्धेशला प्रत्युत्तर दिलेले आहे. नंदू याने बाद केलेले आहे. या अगोदर षटकार धरून लगावला आणि त्याचं प्रत्युत्तर पाहतोय बाद केलेलं आहे. झेलबाद स्वरूपामध्ये चांगला झेल टिपला विजय याने आणि आता मात्र धावसंख्या कायम आहे धावपलकर 36 गडी बाद झालेले आहेत. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. ब्लू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय पण प्रदीप मात्र अजून खेळपट्टीवर कायम आहे. उलटा चेंडू होता पण त्यांचा नो बॉलचा इशारा येतोय. आता मात्र निश्चितच नो बॉल चेंडू टाकलेला आहे. एक अतिरिक्त धाव मिळेल. हिमर चेंडूची फेक केली होती. 37 धावा धावपलकर यानंतरचा चेंडू असेल फ्रीट फ्रीट वर वन फॉर द ओव्हरचा देखील इशारा केलेला आहे पंचांनी. फ्रीट बॉल नंदू राईट अमोर द विकेट. चेंडू मात्र उडवलाय सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. 43 धावा धावपलकर तनिष याने सीमारेषेच्या बाहेर झेल टिपला होता पण आयवा कॅच साठी पैसे नाहीत तनिष. पैसे होते पण खेळाडू आहे तू. पैसे 500 रुपये होते पण तू खेळाडू असल्यामुळे तुला तो पुरस्कार दिला जाणार नाही. 43 धावा धावपलकर अक्षयच्या बॅट मधून हा घनाघाती प्रहार षटकार आला. नंदू पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. चेंडूला पुल केलेल्या कंट्रोल पुलचा फटका चेंडू धन धन करत चाललाय सीमा रेषेकडे पण क्षेत्ररक्षकाची प्रशंसा करावी लागेल. जबरदस्त एफर्ट्स 2 धाव पूर्ण करतोय बॅटर अक्षय. धावसंख्या वाढते धावपलकर 45. 45 ला 6 खेळाडू बाद. धावा चांगल्या झालेल्या आहेत अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे चौथ्या षटकातील. खरं तर पॉवर प्लेचे षटक आहे बॅटिंग पॉवर प्लेचे षटक. नंदू राईट ऑन द विकेट. शोधून काढलेल्या आहे चेंडूला आपला मध्ये चेंडू टाकला होता. चेंडू दन दन करत चाललाय सीमा रेषेकडे. सुनील पाटीलची प्रशंसा करावी लागेल. पुन्हा एकदा 2 धावा सेव्ह करतो आपल्या संघासाठी. तिसरी धाव घेताना मिस्टेक मिस्टेक आणि मिस्टेक बघायला मिळाली धावबाद.
धावा. यानंतर जो सामना होईल मातोश्री इंटरप्राइजेस वर्सेस अथर्व एंटरप्राइजेस. नाणेफेक करण्यासाठी आपण सज्ज राहायचं आहे. उमेशने एक कडक केडीके षटकार ठोकलेला आहे. पुन्हा एकदा सुनील पाटील सज्ज होते. लेफ्ट आर्म ऑन द विकेट. जबरदस्त चेंडू होता. अप्रतिम चेंडू. फलंदाजाला पूर्णपणे बीट केलेला आहे. यष्टीरक्षक बीट झाला. चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये गेला आणि तिथे निश्चितच अखेर धावबाद स्वरूपामध्ये बाद होते प्रदीप. 8वा फलंदाज बाद झालेला आहे. प्रदीप मात्रे 54 धावा धावफलकावर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना निखिल एक जबरदस्त धडाकेबाज बॅटर आहे. क्लासिकल फटके खेळण्यामध्ये वाकबगार आणि माहीर असलेला खेळाडू. नाव खूप मोठं आहे पण कामगिरी नाव रूपाला करून दाखवावी लागेल. सुनील सज्ज होते बॉलिंग मार्कवर. जबरदस्त क्रॅकिंग शॉट. क्षेत्ररक्षक झेपावतोय. त्याला बीट करून चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर चौकार. खेळतोय हा बॅटर निखिल. निखिलच्या पॅट मधून चौकार आलेल्या धावसंख्या वेगाने मुसंडी मारताना 58 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा सुनील. मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक झेपावते. चांगला झेल संपन्न केलेला आहे. 9वा फलंदाज बाद होते. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. राज न्यू बॅटर जातोय आणि अक्षयला 100 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे निखिल पाटील यांच्याकडून. आशिष पाटील यांच्याकडून. आशिष पाटील यांच्याकडून 100 रुपयाचा पुरस्कार आलेला आहे. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. थोडासा मनोरंजन मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त माहिती हिट. 6 धावांसाठी षटकार. तर 64 धावा जोडलेल्या आहेत. 65 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे क्रिश 11 इंटरप्राइजेस या संघापुढे. टॉस नाणेफेक केली जाईल. दोन्ही कॅप्टन आपण यायचं आहे. मातोश्री इंटरप्राइजेस आणि अथर्व इंटरप्राइजेस. मातोश्री इंटरप्राइजेस संघाचे कॅप्टन चिंतामण म्हात्रे. चिंतामण म्हात्रे आपण यायचं आहे कॅप्टन. कॅप्टन लिडिंग फ्रंट. आणि अथर्व इंटरप्राइजेस संघ कॅप्टन. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. चला कॅप्टन लवकरात लवकर या. चला कृष्ण मडवी लवकरात लवकर आपण यायचंय. चला कॅप्टन आलेले आहेत मला तर वाटते. टॉस आम्ही करणार आहोत.
मनोहर मात्रे भोजनदाते उद्याचे निश्चितच या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने उद्या स्पेशल सर्व खेळाडूंना भोजनाची व्यवस्था देखील होईल. टॉस उडवला जातोय. DPL 2024 असा कॉल आलेला आहे. मातोश्री इंटरप्राइजेस संघ कर्णधार नाणेफेक जिंकलेले आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर जेव्हा दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल लक्ष खूप मोठं 65 धावांचं तेव्हा पण ऐकणार आहोत श्रवण धुमाळे यांना मायक्रोफोनवर. थँक्यू. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्या सत्रामध्ये विपुल इंटरप्राइजेस या टीमने बॅटिंग करत असताना धावा कुठल्या तब्बल 64 आणि 65 धावांचं लक्ष उभं केलंय ते क्रिश इंटरप्राइजेस या संघासमोर. पहिला बॉल ऑन साइडला खेळला आहे. गॅप मोठा नाही. धावांचा तोटा. धावा मिळतील याच दरम्यान. 4-4-4. पहिल्या बॉलवरती ठोकला चौकार. पहिला बॉल वरती ऑन साइडला ठोकला चौकार. रोशनच्या बॅट मधून या धावा आल्या 4. अजितच्या विरोधात हा चौकार ठोकत असताना
रोशन ऑन स्ट्राईक. फुलटॉस. त्याला देखील ऑन साइडला पाठवून दिलाय. सेकंड इनर ओव्हर बॅक टू बॅकचा येणारा हा रोशनच्या बॅटमधून दुसरा चौकार. सलग 2 बॉल आणि 2 चौकार ठोकत असताना रोशन यांच्या बॅट मधून ही विस्फोटक बॅटिंग आपण पाहतोय. अजितच्या विरोधात हे 2 मोठे प्रहार अजित च्या विरोधात आपण पाहतोय. रोशन यांच्या बॅट मधून अशोक नॉन स्ट्राईक गेला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ऑन हॅट्रिकची संधी होती. या क्रिकेटच्या खेळामध्ये फुटबॉल स्टाईलने बॉल अडवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होते. सिंगल जरूर मिळेल. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आणि आता स्ट्राईक इनला अशोकला आपण पाहतोय. 65 धावांचं लक्ष आहे. या बॉल वरती बॅटची कडा घेतली आहे. डायरेक्ट हिट केलाय. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचेल. 10 धावा स्कोर कार्ड वरती अद्याप जोडल्या गेल्यात. 65 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय टीम क्रिश इंटरप्राइजेस या संघाला क्रिश इंटरप्राइजेस वर्सेस विपुल इंटरप्राइजेस या 2 दिग्गज संघांमध्ये आपण पाहतोय ही बिग फाईट मॅच बिग बॅटल रंगत असताना ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. रोशन ज्यांच्या बॅटमधून 2 बॉल वरती 2 चौकार आलेत. फुल टॉस. त्याला देखील पाठवून दिलाय सर्व क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज झालाय बाद. रोशन बॅक टू द डगआउट. स्लॉक स्वीप करायचा होता रोशन याला. प्रयत्न फसला. फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्जुन. अगदी अनुभवाची उंचशी दोरी. 50 प्लस चे खेळाडू आपण पाहतोय. स्टील वाट गो. शेवटचा बॉल शेवट देखील गोड करत असताना सुरुवात केली चौकारानं शेवट केलं डॉट न गोलंदाज अजित याने आणि डॉट बॉल आला. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्यात एका गाडीच्या नुकसानात. डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये 10 अंकावरती क्रिश इंटरप्राइजेस या संघाला आपण पाहतोय. मी आता समीकरण आलंय 24 बॉल 55 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चला स्पीडअप करायचा आहे. 24 बॉल 55 धावा. इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये
10 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 55 धावांची अजूनही होऊ शकताय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार झालाय दुसऱ्या षटकामध्ये. करण करणच्या विरोधात अशोकला आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. पहिला बॉल सज्ज झालाय. ऑन साइडला फटका आडव्या बाटना खेळायचा होता. याच दरम्यान मैदानाच्या आतमध्ये घडेल काय दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती फलंदाज होईल बाद. अशोक तंबूच्या आश्रयाला. येस डीजे. गफलकावरती धाबा लागल्या तब्बल 11. लेफ्ट हँड बॅटर सुनील. या वेळेला चांगला फटका. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं मादक सौंदर्य, नजाकत भरलेला स्ट्रोक आपण पाहिला सुनीलच्या बॅट मधून. हा चाबूक चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटचा क्लास. सुनील यांच्या बॅट मधून चौकार पाहिलाय. 4थ्या क्रमांकावरती आलेत. 15 धावा. पुढचा बॉल. या वेळेला हा देखील बॉल उडवलाय. फलंदाज आलाय बाद. चौकाराचा प्रत्युत्तर विकेट मध्ये देत असताना बॅटर सुनील तंबूच्या आश्रयाला. फटका तर चांगला होता, पण ताकदीचा कुठेतरी कमीपणा भासवला आणि फलंदाज बाद झाले. तर क्रिश इंटरप्राइजेस या संघाचे सर्व खेळाडू, अथर्व इंटरप्राइजेस या संघाचे सर्व खेळाडू यांना विनंती असेल की आपण लगेचच आमच्या कॉम्बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. कॉम्बॉक्सच्या एक्झॅक्ट समोर यायचंय. अथर्व इंटरप्राइजेस संघाचे सर्व खेळाडू. अंडर बॉक्स पद्धतीने फटकाला टॅप करायचा होता. सिंगल मिळते आणि फलंदाज पुन्हा एकदा होईल. याच दरम्यान
दयानंद राजाराम, दयानंद राजाराम. तसेच चिंतामण म्हात्रे, कृष्णा मडवी. दयानंद राजाराम. दुसरा बॉल. या वेळेला झेलची संधी होती मैदानाच्या आतमध्ये झेल देखील झालाय ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. बघता बघता घडेल काय? दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती होत्या आणि नकार दिलाय फलंदाज अर्जुन याने. अजय आणि अर्जुन असा बॅटन मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना धावा मिळाल्या आहेत 2 आणि 2 धावेच्या साथीनं संघाची टोटल जाऊन पोहोचते 17 अंकावरती. अजयच्या बॅटमध्ये धावा आल्या 2. आता पाहावा लागेल 17चा खतरा कोणत्या संघासाठी ठरतोय. स्टील टू गो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. हे शेवटचे निर्णायक 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. दुसरा षटक समाप्त. दुसरा षटक अखेरीस. या वेळेला ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या साह्यानं. पहिला पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या तब्बल 3 धावा कंप्लीट आहेत. संघाची टोटल जाऊन बसेल 20 या अंकावरती. 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 65 धावेचं लक्ष्य. 45 धावेंची अजूनही आवश्यकता. येणाऱ्या 19 बॉल मध्ये तब्बल 45 धावेंची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल. या वेळेला लाईन पाहावी लागेल. यस अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईड बॉल. अतिरिक्त धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये. 20 धावा.
हिट विकेट का हिट विकेट काय हिट विकेट का 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आता समीकरण घेऊन पोहोचलंय ते येणार आहे तब्बल 18 बॉल आणि गरज असेल 44 धाव्यांची आवश्यकता 18 बॉलचा 42 असं समीकरण असं इक्वेशन पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टीम क्रिश इंटरप्राइजेस या संघाच्या कोणत्याही खेळाडूने जर तब्बल 3 बॉल 3 षटकार ठोकले तर पवनजी म्हात्रे यांच्याकडून तब्बल 2,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती आला तिसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक पहिला आणि सांगे खोटे दिल हे तिसरं षटक बॅटिंग पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय याच दरम्यान आपण पाहतोय या कार्पेटच्या सेगेनं फटका केलाय अगदी जर अथर्व इंटरप्राइजेस हा संघ चॅम्पियन ठरले अन्यथा रनर अप ठरले फायनल मध्ये जर अथर्व इंटरप्राइजेसने प्रवेश केला तर पप्पूजी म्हात्रे साहेब यांच्याकडून तब्बल 21 ट्रिप देण्यात येते अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये जॉईन होईल नो बॉलच्या स्वरूपात 22 धावा 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड पहिला बॉल नो आला तदनंतर हा आला वाईड अर्थातच 2 चेंडू सलगचे अतिरिक्त आलेत 2 अतिरिक्त धावा सलगच्या स्कोर कार्ड मध्ये जॉईन होत असताना 23 धावा आपण पाहतो अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती आलाय स्ट्रायकर बॅटर अजय त्याच्या साथी नॉसा केला अर्जुन अर्जुनचं कौतुक करायला हवं स्टॅमिना असणारा खेळाडू सातत्यानं भन्नाट वेगानं धावत असतोय पहिलाच बॉल हा बॉल जस्ट ऑन फ्लिक या वेळेला बॉल न पाठवून दिलाय सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर हवा के सांग सांग घट्टा के साथ साथ बॉल चालला सीमा पार रन्स मिळतील 6
चांगला फटका आपल्या भेटीला आला, आपल्याला पाहायला मिळाला. षटकार ठोकत असताना अजय ऑन फायर. पहिला बॉल आला लो होता, नंतर आला वाईड आणि आताच्या या बॉलवरती षटकार. अर्थातच एक चेंडू आताला एक चेंडू मध्ये 8 धावा खर्च केल्यात बॉलर अक्षयने. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. राईट आर्म राऊंड दी ट्रॅक. पहिले बॉल राईट आर्म ओव्हर बॉलिंग करत असताना आता राईट आर्म राऊंड दी ट्रॅक. या वेळेला सेकंड इनर ओव्हर बॅक टू बॅकचा येणारा हा तब्बल दुसरा षटकार. गोलंदाज अजयच्या बॅट मधून. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ऑन हॅट्रिकची संधी. जर या बॉलवरती षटकार ठोकला तर पवार मात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा बॉल आणि या देखील बॉलला सरळ पाठवून दिलाय. 2000 रुपयाचे मानकरी ठरलेत पवन म्हात्रे यांच्याकडून. हे पारितोषिक होतं आणि पारितोषिक पटकावलाय अजय या खेळाडूने. अर्जुन बुवासाठी देखील पारितोषिक आलाय. जर अर्जुन बुवाने षटकार ठोकला तर उदयजी म्हात्रे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. एक षटकार 500 कमाव. 3 बॉल 3 षटकार ठोकलेत. आता विस्फोटक इनिंग आपण पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 41 या अंकावरती. 41 धावा सध्या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. अजय नावाचं वादळ घोंगावतंय मैदानामध्ये. त्या वादळाला कोणता गोलंदाज शांत करेल. हा बॉल चांगला आहे. हा आलाय डॉट. आता कुठेतरी कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज अक्षय. 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 65 धाव्यांचं लक्ष अजूनही. 24 धाव्यांची आवश्यकता. या वेळेला हा देखील नो बॉल. सोने पे सुहागा. नो प्लस 4 5 धावा. धावफलक जाऊन पोहोचेल 46. न तकता धावत पळत सुटतोय अर्जुन बुवा. पब्लिक किंग अर्जुन जरी म्हटलं तरी हरकत नाहीये. 19 धावीची अजूनही आवश्यकता. अक्षय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अजय ऑन स्ट्राइक. या वेळेला हा देखील हाईट फॅक्टर नक्कीच पाहावा लागेल. पण धावा पुन्हा एकदा मिळतील 4. नो नाहीये. 4 धावा मिळतील. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल संघाची टोटल
50 या आकड्यावरती 50 धावा, 15 धावांची उर्वरित शिल्लक. 15 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला हा देखील फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये फिल्डर नाहीये. पुन्हा एकदा धावा मिळतील 4 आणि चौकारच्या साहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचेल 54. थँक्यू. समीकरण येऊ पोहोचलंय. येणारे 12 बॉल आणि गरज असेल तब्बल 11 धावेची आवश्यकता. तर या स्पर्धेचा एक सर्वात महागडं षटक आपण पाहिला अक्षयच्या माध्यमातून. तब्बल 33 धावा त्याने खर्च केल्या. 11 धावेची आवश्यकता आहे. तर अर्जुन बुवाने जर षटकार ठोकला तर उदयजी म्हात्रे यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे अर्जुन बुवांसाठी. पंचांशी कोणी वाद घालायचा नाहीये. कोणत्याही प्रकारचा आक्षेप घ्यायचा नाहीये. कारण की जो फलंदाज जो संघ पंचांशी वाद घालेल, जो संघ कोणत्याही पंचांशी आक्षेप करेल त्या संघास 2 धावेची पेनल्टी दिली जाईल. याच दरम्यान फटका चांगला आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये भाग मिल्खा भाग. अखेरकार ही शर्यत जिंकली आहे चेंडूने. बॉल झाला सीमा पार. रन्स मिळतील 4. आणि 68 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. फक्त आणि फक्त 7 धाब्यांची आवश्यकता. हा देखील बॉल चांगला आहे. पहिला बॉल आला डॉट, त्यानंतर चौकार. हा देखील आला डॉट. 7 धाब्यांची आवश्यकता आहे. 58 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या. 58 रन्स. या वेळेला सर्वेक्षण फटका एक्झिक्यूट केला. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरचा अंतर चेस करत असताना 2 धावा जरूर मिळतील. 2 धावा मिळण्यापासून कोणी अडू शकणार नाहीये. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 60 अंकावरती. फक्त आणि फक्त 5 धावेची आवश्यकता आहे. 5 धावा येणार आहे तब्बल 8 बॉल 5 धावा. इक्वेशन 8 बॉल मध्ये 5 धाब्यांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर बॅटर आपण पाहतो ज्यांच्या बॅट मधून एक चौकार आलाय. अर्जुन ऑन स्ट्राइक. 5वा बॉल. अंडर बॉक्स पद्धतीने फटक्याला टॅप करायचा प्रयत्न. सिंगल जरूर मिळेल. आणि सिंगलच्या साथीने 61 धावा स्कोर कार्ड वरती लागले गेले. शेवटचा बॉल शिल्लक आहे या 4थ्या षटकातील. आणि शेवटच्या बॉल वरती धावांची गरज आहे. तब्बल 4. 7 बॉल 4 रन. आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलला सामना फिनिश करेल का अजय? या दरम्यान बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचं हे मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं आणि आपल्या स्टाईलला ही मॅच जिंकली आहे. प्रथमतः